मेगा एक्झिट पोल या ठिकाणी विलास समोर येताना दिसतोय। भाजपला 64 ते 67 जागांचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात आलाय। एक्झिट पोल मध्ये एनडीएला बहुमत मिळण्याची शक्यता आहे, पण 400 पारचा जो नारा दिलेला होता तो नारा मात्र पूर्ण होताना दिसत नाहीये। जी माहिती एक्झिट पोलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत आलेली आहे त्यानुसार इंडिया आघाडी सत्तेत येण्याचं त्यांचं स्वप्न अधुरं राहिलेलं आहे। 543 जागांचा जो एक्झिट पोल न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहताय त्या एक्झिट पोल मध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत मिळतंय। एनडीएची पुन्हा सत्ता म्हणजे 310 ते 346 जागांचा अंदाज आहे। इंडिया आघाडीला 119 ते 140 जागांचा अंदाज आहे। त्यांचं सत्तेत येण्याचं स्वप्न भंगतंय, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची हॅट्रिक करणार हे मात्र या एक्झिट पोल मधून स्पष्ट दिसतंय। उत्तर प्रदेशचा मेगा एक्झिट पोल समोर येताना दिसतोय, तो आपण जाणून घेऊया। तो असा आहे की भाजपला 64 ते 67 जागांचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। एनडीएला 68 ते 71 जागांचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। काँग्रेसला 3 ते 6 जागांचा अंदाज आहे आणि एनडीएला आपण बघतोय 68 ते 71 जागांचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। काँग्रेसच्या वाटेला फक्त 3 ते 6 जागा ज्या आहेत त्या उत्तर प्रदेशमध्ये येऊ शकतात। आणि वेस्ट बेंगॉलबद्दल जर बोलायचं झालं तर पश्चिम बंगालमध्ये मेगा एक्झिट पोल आणि त्यातली आकडेवारी त्यातला अंदाज जो आहे तो समोर येतोय। भाजपला 21 ते 24 जागांचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। विशाल, हे सांगायला पाहिजे की गेल्या निवडणुकीमध्ये 18 जागा तिथं मिळालेल्या होत्या आणि या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसपेक्षा जास्त जागा या भाजपला मिळताना दिसत आहेत आणि भाजप पश्चिम बंगाल मधला सर्वात मोठा पक्ष असेल आणि भाजपसाठी आजवरचं हे सर्वात मोठं यश असेल। एक प्रकारे जे डॅमेज उत्तरेत होत आहे ते डॅमेज पश्चिम बंगालमध्ये काही प्रमाणात भरून काढण्यात भाजपला यश मिळताना दिसत आहे आणि पश्चिम बंगालची लढाई अतिशय निकराची होती। एक जबरदस्त असा तिथं त्यांना प्रतिकार झालेला होता, पण तरी सुद्धा भाजपनं विधानसभा निवडणुकीतल्या अपयशानंतर सुद्धा 21 ते 24 जागा म्हणजे सर्वात मोठा पक्ष आता पश्चिम बंगालमधला हा भाजप असेल। बिहारमध्ये काय होत आहे? बिहारमध्ये ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीची साथ सोडून भाजपचा हात धरला। एनडीएला इथं 31 ते 34 जागांचा अंदाज आहे। काँग्रेसला केवळ 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे। बिहारमध्ये 40 जागांपैकी 40 जागा एकूण आहेत आणि त्यापैकी जर आपण विलास बघितलं तर इंडिया आघाडीला केवळ आणि केवळ 6 ते 9 जागा मिळू शकतात। भाजपला 13 ते 16 जागा, त्याच्यापैकी नितीश कुमार यांना सुद्धा चांगल्या जागा मिळताना दिसत आहेत। 13 ते 16 भाजपला मिळताना या जागा बिहारमध्ये। झारखंडच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर झारखंडमध्ये आपण पाहिलं तर आदिवासी बहुल राज्य म्हणून झारखंड ओळखलं जातं आणि या झारखंडमधला जो मेगा एक्झिट पोल आहे तो समोर येताना दिसतोय। भाजपला 9 ते 12 जागांचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येतोय झारखंडमध्ये आणि इंडिया आघाडीला केवळ 2 ते 5 जागा मिळण्याचा अंदाज जो आहे तो इथे दिसून येतोय। इथे देखील आघाडी दिसते आणि ओडिसात जर पाहिलं तर ओडिसामधला आज मेगा एक्झिट पोल जो आहे तो समोर येतोय, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की भाजपला 13 ते 15 जागांचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात आलेला आहे। तर ओडिशाबद्दल एक वाक्य सांगावं लागेल, ज्या राज्यामध्ये भाजप कधीच आजपर्यंत फारसं यशस्वी होताना दिसलेलं नाहीये 2009 पासून जर बघितलं, पण जसजसा 2009 नंतर 14, 2019 आणि आता 2024 मध्ये सगळ्यात मोठा पक्ष बीजेडी पेक्षा सुद्धा मोठा पक्ष भाजप ओडिशामध्ये मोठा एक प्रकारचं यश म्हणावं लागेल। पण मला वाटतं या सगळ्या आकड्यांकडे बघितलं तर इंडियाला 310 ते 346 जागांचा अंदाज हा नेटवर्क 18च्या एक्झिट पोलनुसार आहे। मोदी हॅट्रिक करतायत। काँग्रेसला 58 ते 78 जागांचा, निश्चितपणे काँग्रेसची परिस्थिती थोडीशी सुधारलेली आहे, पण सत्तेमध्ये पुन्हा येण्याच्या बद्दलचं जे त्यांचं स्वप्न होतं ते मात्र स्वप्न अधुरं राहताना दिसतंय आणि काँग्रेससाठी मोठं डॅमेज। सलग तिसऱ्यांदा विरोधी पक्षात बसायची त्यांच्यावरती वेळ येऊ शकते। मला वाटतं केशव उपाध्यायांकडे जाऊया। केशवजी, तुम्ही डंके की चोट पर सांगितलं होतं 400 प्लस नाही होत आहे, तर पुन्हा असं आहे की 400 प्लस तुमचा अंदाज आहे, तुमचा अंदाज होत नाहीये।
तुम्ही ज्यावेळी देतायत आणि मुद्दा माझ्याकडे आत्ता मी तुम्हाला सुरुवातीला चर्चेला सांगितलं की माझ्याकडे 2009, 2014 आणि 2019चे आकडे आता माझ्या खिशात आहेत एक्झिट पोलमध्ये आलेले. आणि एक्झिट पोलच्या आकड्यापेक्षा भारतीय जनता पार्टीला प्रत्येक वेळी जास्त जागा मिळाल्यात एक त्यातलं. त्यामुळे आत्ता सुद्धा मला तुम्ही 346 हायस्ट तुमचा आकडा आहे 346, काही चॅनलने 353, 370 हे दिलेलं आहे. त्यामुळे आजही मला असा विश्वास आहे, जो आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे, जो मोदीजींच्या लोकप्रियता मॅजिकचा विश्वास आहे की आम्ही जो दावा करत होतो तो दाव्याच्या जवळ जातोय. आम्ही 370 म्हणालो होतो, तो तुम्ही 346 दाखवताय, म्हणजे फार अंतर नाही आहे. पहिली गोष्ट, अगदी तुमचा दावा खराब मांडला आपण एक क्षणभरासाठी, तरीसुद्धा आम्ही फार लांब नाही आहोत. एक त्यातलं 400 युती NDA सहित तो आम्ही पार करू असा आत्ताच्यानुसार दुसरा त्यातला मुद्दा. तिसरा त्यातला असं आहे की मगाशी तुम्ही जे बोलताल त्या अनालिसिस केलं की पहिल्यांदा ओडिशा इतकं मोठं यश मिळत आहे. ओडिशा असेल, पश्चिम बंगाल असेल, तामिळनाडू असेल, की जिथे भारतीय जनता पार्टी आत्तापर्यंत तसं काही स्थान नव्हतं, तिथे कमळ उमलत आहे. मला असं वाटतं की हे सगळ्यात मोठं भारतीय जनता पार्टीचं यश आहे. पश्चिम बंगालमध्ये याचं रहस्य काय? याचं काय केलं रहस्य नेमकं काय? तुम्ही? असं काय घडलं यावेळेस? बालाकोट घडलेलं नाहीये यावेळेस, काय प्रचंड मोदींच्या बद्दलची उत्सुकता आहे असं पण काही नाहीये. एका बाजूला मोदींची लोकप्रियता घटते अशी ही काही म्हणजे चर्चा होती. दक्षिणेत जिथं भाषिक अस्मिता टोकाची आणि तिथल्या स्थानिक पक्षांनाच तिथली लोक महत्व देताना मी दिसते. मगाशी सांगितलं की एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतीय राजकारण हे आता ज्याला जबाबदेही राजकारण या स्वरूपाकडे वळत चाललंय. म्हणजे डिलिव्हरी केली तुम्ही, डिलिव्हरीला आहे. भावनेवरती राजकारण चालण्याचे दिवस नाहीत आता. आन्सरेबल आपण दिलेल्या ज्या गोष्टी आहेत ते पूर्ण कोण करू शकतं, केवळ केलं नाही कोण करू शकतं यावरती लोक विचार करतायत. लोक विचार करून मतदान करतायत आणि त्याचा परिणाम असं दिसतो की मोदी की गॅरंटी ही जी आहे, जी मागच्या 3 राज्यामध्ये चालली, आत्ता ती चालताना दिसते की ही व्यक्ती जी आहे माननीय मोदीजी, ही व्यक्ती आहे की ही व्यक्ती आपली स्वप्न पूर्ण करू शकतो असाच देशातल्या उच्चवर्गीयापासून शेवटच्या टप्प्याच्या माणसाला वाटतं. आणि त्यातनं हे चित्र दिसतंय जिथे पश्चिम बंगाल, जो श्यामाप्रसाद मुखर्जी आमच्यासाठी फार महत्त्वाचा सेन्सिटिव्ह विषय आहे, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला चुकूनही स्थान नव्हतं. आज तुमचा सर्वे सांगतो की भारतीय जनता पार्टी नंबर 1 येते. ज्या तामिळनाडूमध्ये भाषिक आणि बाकी सगळे त्याला पदर आहेत सगळे ह्याच्यामध्ये तामिळनाडूमध्ये अस्मिता आहे आणि आणखी द्रविड अस्मी सगळ्या, तिथे भारतीय जनता पार्टीला तिथं खातं खोलताना दिसतंय. हे सगळ्यात महत्त्वाचं यश आहे भारतीय जनता पार्टीसाठी, किंवा भारताच्या बदलत्या एका अर्थाने जो नवा मतदार आहे तो ज्या पद्धतीने मतदान करतोय त्याचं हे वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून मोदी मॅजिक लाट नाही असं तुम्हाला वाटतं. मी सुरुवातीला सांगितलं की ही निवडणूक लोकांनी ताब्यात घेतली होती. त्यांना मोदींना पंतप्रधान करायचं होतं, त्यांनी उमेदवारांना बघितला, आम्हाला मोदींना मतदान करायचं आहे, मोदींसाठी आम्ही मतदान करणार आहोत. ही लोकांची केशवराव, जो मतदार दक्षिणेतला किंवा आपण ओरिसातला म्हणूया, एकूणच दक्षिणेतला जो एक कप्प्यात राहून विचार करायचा, त्याची भाषिक अस्मिता किंवा द्रविड अस्मिता किंवा आपली स्थानिक पक्ष, त्याला त्या कप्प्यातनं बाहेर काढण्यात तुम्ही यशस्वी ठरला असं तुम्हाला वाटतं का? देशाचे 4ही टोक घ्या, गुजरात एक टोक घ्या, पश्चिम बंगालमध्ये आम्ही नंबर 1 येतोय, गुजरातमध्ये नंबर 1 आहोतच, खाली तामिळनाडू, केरळमध्ये आमचा मतटक्का वाढतोय जो आजपर्यंत नव्हता. कदाचित काय चमत्कार माहिती नाही, आपण बघूया त्याच्यामध्ये. आणि इकडे वरती सुद्धा लडाखची जागा आम्ही जिंकलेलीच आहे. त्यामुळे एका अर्थाने भारतीय जनता पार्टीचं सार्वत्र पूर्ण देशभर, ज्याला पॅन इंडिया असं म्हणतात, असं भारतीय जनता पार्टी आत्ता आहे. याला आत्ता म्हणजे मी तर 2 दिवसापूर्वीच म्हणालो होतो की काँग्रेसला आहेत त्या 50-55 जागा टिकवणं सुद्धा अवघड होईल काही नाही अशी परिस्थिती आहे. पण तरी केशवराव 400 पार होत नाही. प्रश्न हा तुमचा पुन्हा आहे की मुळात तुमचा आकडा 346 सांगतोय आणि आम्ही 370चा नारा दिलेला आहे. हे अंतर फार नाही पहिली गोष्ट. पण म्हणजे 400 पार नव्हतंच का? नाही ना, 370 भारतीय जनता पार्टी 370 आणि आघाडी मित्रपक्षासह 400, हे क्लिअर कट होतं पहिल्या दिवसापासून. होणार म्हणजे 400 पार. आजही माझा दावा आहे की याच्यामध्ये. बरं, चला, विलास लावंडे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत. विलास लावंडेंना आपण विचारूयात. विलास लावंडेजी, देशाच्या आणि राज्याच्या संदर्भात जे आकडे समोर येताना दिसत आहेत, चला राज्याची कल्पना मी आपल्याला देतो की 30 ते 35 जागांचा अंदाज जो आहे तो महायुतीच्या संदर्भात व्यक्त केला जातोय आणि इतर जागा महाविकास आघाडीच्या संदर्भात. तुम्ही सहमत आहात का? आणि जर सहमत नसाल तर तुमचा आकडा काय? नमस्कार. सुरुवातीलाच माझ्या नावात दुरुस्ती करावी कृपा करून. आपण, माझं नाव विलास नाही विकास आहे. बरं, बोला. आणि आपण जो काय अंदाज व्यक्त केला आहे, जे एक्झिट पोल आता सगळे येतात, केशवराव उपाध्यायचं आपण ऐकलं आता, महाराष्ट्रातलं तुम्ही जे म्हणताय 30 ते 35 जागा महायुतीला, आता ह्या जागा त्यांनी कशा एक्झिट पोलनी काढल्यात, काय सॅम्पल घेतलेत, कशाचे आधार घेतलेत, हा म्हणजे संशोधनाचा विषय होऊ शकतो. आपल्याला आठवत असेल 2019ला आमचा ज्यावेळेस एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता, त्यावेळेस आमच्या पक्षाला
18 ते 20 जागा एक्झिट पोलने दाखवलेल्या होत्या. हे आपल्या सर्वांना आठवत असेल. प्रत्यक्षात आम्हाला त्या जागा 50च्या पुढे गेलेल्या होत्या. असेच काँग्रेसला सुद्धा 18-20 वगैरे दाखवलेल्या होत्या. त्यामुळे 19चे आकडे जर आपण पाहिले लेटेस्ट मागच्या 5 वर्षात विधानसभेचे आणि लोकसभेचे दोन्ही वेळेस एक्झिट पोलचे अंदाज चुकलेले आपल्याला दिसतात. हेच 2004 पासून आपण पाहिलं, अगदी 2014ला सुद्धा सगळे अंदाज दरवेळेस चुकलेले असतील. भले ते एनडीएला फायद्याचे झाले असतील किंवा इकडे आले असतील, हा मुद्दा सोडून द्या, परंतु अंदाज काय जसेच्या तसे खरे ठरलेले नाहीत. आता महाराष्ट्रातला जर अंडर करंट आपण पाहिला असेल तर अंडर करंट असा होता, लोकांना जी काही ओरिजिनल शिवसेना आणि ओरिजिनल राष्ट्रवादी या संदर्भामध्ये जी काही सहानुभूती होती किंवा गद्दारी केलेल्या संदर्भामध्ये जी काही चीड होती, त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न, या अनुषंगाने शेतकरी सर्वत्र राज्यभर नाराज होता. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये हे सरकार फेल गेलेलं होतं. मोदी सरकार मोदी की गॅरंटी वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी फेल गेलेल्या होत्या. मग त्याच्यामध्ये गॅसच्या किमती असतील, डिझेल पेट्रोलच्या किमती असतील, महागाई एकूणच असेल. त्या महागाई बेरोजगारीच्या अनुषंगाने ठीक आहे विकासजी, मोदी आपला मुद्दा सरकारकडे लक्षात लोकांच्या आला. मी अपेक्षा पुन्हा एकदा जाणून आपल्याकडे येतो. आपला मुद्दा लक्षात आला. आपण जाऊयात पुन्हा एकदा पश्चिम बंगालच्या मुद्द्यावरती. पश्चिम बंगालचा एकूणच जर जागांचा अंदाज लक्षात घेतला तर आपण पश्चिम बंगालमध्ये मेगा एक्झिट पोल जो समोर येताना दिसतोय, यामध्ये जर आपण पाहिलं तर एकूण 42 जागांपैकी विलास भाजपला 21 ते 24 जागांचा अंदाज जो आहे तो व्यक्त करण्यात येतो. मला वाटतं त्याच मुद्द्या घेऊन विकासजींकडे जाऊया. विकासजी, जर तुम्ही असं म्हणताय की इतकी नाराजी होती, इतकं सगळं होतं, सगळं फेल्युअर होतं, तर मग या वाढणाऱ्या जागा नेमकं काय दर्शवतायत? एकतर तुमचा वाढणाऱ्या जागा प्रत्यक्षात आपल्याला 4 तारखेला दिसतील. ह्या जागा वाढणार नाहीयेत. याचं कारण असं, भारतीय जनता पार्टीने गेल्या 5 वर्षामध्ये जे काय हैदोस घातलेला आहे देशभर विरोधी पक्षांना, म्हणजे पुतीन सारखंच वागले ते. रशियाचा पुतीन आणि आपल्याकडे फार फरक नाहीये. विरोधकांना संपवणे, विरोधकांना जेलमध्ये टाकले. मग ते अरविंद केजरीवाल असतील, सोरेन असतील, बाकीचे अनेक नेते महाराष्ट्रापासून फार अगदी सगळीकडे. फक्त ते सांगतो विकासजी, फक्त अपडेट तुम्हाला सांगतो, ज्या अरविंद केजरीवाल यांना जेलमध्ये टाकलं त्याचा खूप सहानुभूती मिळेल असं सगळं वाटत होतं. त्या दिल्लीमध्ये सुद्धा 1 जागा मिळते काँग्रेस आणि आपला नाही. हे सगळे एक्झिट पोलचे अंदाज चुकणार आहेत, हे मी तुम्हाला नक्की सांगतो. 2004 आपलं सगळ्या आपण जर मागच्या आढावे पाहिजे तर कधीच, मला सांगा मागच्या वेळेस केजरीवालांना दिल्लीत किती जागा दाखवल्या होत्या? नवीन कारण काय होणार 4 तारखेला? केजरीवालांना दिल्लीत सरकार येणार नाही असं दाखवलं होतं. प्रत्यक्षात 70 पैकी 67 जागा त्यांच्या विधानसभेला आलेल्या होत्या. कुठला आता पश्चिम बंगालमध्ये सुद्धा आपण म्हणतोय, पश्चिम बंगालमध्ये सुद्धा ममता बॅनर्जीच्या संदर्भामध्ये आपण जे आकडे दाखवतात इतकी खालावलेली परिस्थिती नाहीये. निश्चित ममता बॅनर्जीला तृणमूल काँग्रेसच्या जागा चांगल्या मिळतील अशी परिस्थिती आहे. मग काय कोर्टपीठ आहे का तुमचे काही मंत्रिपदाचे शिवलेले कोणी? नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार असते तर ते ध्यान धारणेसाठी तिकडे गेले नसते. त्यांनी जे काय उलटे पालटी सुलटी विधानं केली महिन्याभरामध्ये, इतक्या सभा घेतल्या, देशातला पहिला पंतप्रधान आहे 75 वर्षातला की इतक्या सभा घेतो, अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाप्रमाणे, आणि ते दर निवडणुकीला घेतात. 24 तास प्रचार मोडमध्ये असलेले पंतप्रधान हे फक्त भाजपाचे पंतप्रधान होते, संबंधित देशांनी ओळखलेलं होतं आणि म्हणूनच ते ध्यान धारणेला गेले. कदाचित त्यांना काही अंदाज या आला ध्यानाचा मला आक्षेप काय विकासरावांना, कदाचित हिंदुत्वाचा शरद पवार गटाला आक्षेप आहे, हिंदू धर्माबद्दल शरद पवार गटाला आक्षेप आहे, त्यामुळे लवांडेंना ध्यानाबद्दल आक्षेप असू शकतो, मी समजू शकतो. मुळात असं लक्षात घेतलं पाहिजे की पवार साहेबांनी म्हणजे पवार साहेब या वयात ते खूप फिरतात, तर कष्ट घेतात, दुमत असं कारण नाही. पण मुळामध्ये माझी विनंती की 4 तारखेला काहीतरी नवीन कारण शोधलं पाहिजे. दरवेळी आपलं काय ते व्हीव्हीपॅट, वोटिंग मशीन चुकीच्या आहेत, कागदावर बॅलेट पेपरवरती घ्या, असली कारणं पराभवासाठी शोधू नका. कारण त्यावेळी सुद्धा आता बघा, हे आतापर्यंत मगाशी ते जिथे काँग्रेस जिंकलं किंवा इतर पक्ष जिंकले भाजपशिवाय, त्यावेळी काही बोलले नाहीत. कर्नाटकानंतर काही बोलले नाहीत. आता मात्र त्यांनी काय सुरू केलं की काय, आता बघा 4 तारखेला सुरू करतील सकाळी 10 वाजल्यापासून, ह्याच्यामध्ये व्हीव्हीपॅटमध्ये शोधा, वोटिंग मशीनमध्ये शोधा, असलं रडगाणं न करता काहीतरी नवीन कारणं शोधली पाहिजेत. मी पुन्हा एकदा सांगतो की शेवटी हे सगळं विरोध आहे, अमुक आहे, तमुक आहे, या देशातले जनतेची नस तुम्हाला कळत नाही आहे, अंदाज नाही आहे. ही वस्तुस्थिती स्वीकारा, आत्मचिंतन करा की सातत्याने का नाकारलं जातं. शरद पवार साहेबांना कधीही 2 डिजिट अंक खासदार निवडून आणता आले नाहीत. ही वस्तुस्थिती स्वीकारणार आहात की नाही स्वीकारणार आहात? ते ठराविक टप्प्यातले खासदारापलीकडे त्यांना खासदार निवडून आणता आले नाहीत. ही रिॲलिटी स्वीकारणार आहात की नाही स्वीकारणार आहात? त्यामुळे उगाचच मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, तिसऱ्यांदा पंतप्रधान शपथ घेणार, ह्याच्याबद्दल देशातल्या जनतेच्या मनात शंका नाही. जे काही तुम्ही आहात त्यांच्याबद्दल तुम्ही जरूर एक विशफुल थिंकिंग करत राहा, त्याला यश मिळणार नाही. एक पुन्हा सांगतो आणि थांबतो
4 तारखेला आत्ता तुम्ही कितीही वल्गना करा, कितीही काही गोष्टी करा, 4 तारखेला स्पष्ट बहुमताचं सरकार मोदीजी पुन्हा एकदा शपथविधी करतील याबद्दल निश्चिंत राहा. ठीक आहे.